नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पर्वणीचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. सगळे स्वामी भक्त अगदी आतुरतेने या दिवसाची वाट बघत असतात. या दिवशी प्रत्येक स्वामी भक्त हा काही ना काही स्वामींची सेवाही करतच असतो. 2026 मधील गुरुपौर्णिमा ही बुधवार दिनांक 29 जुलैला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त ज्यांना 21 दिवसांची श्री स्वामी समर्थ महाराजांची काही सेवा करायची असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. 21 दिवसांची सेवा कशी करावी, कोणती सेवा करावी, कोणते नियम पाळावेत आणि सेवा का करावी अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. यावर्षी गुरुपौर्णिमा ही 29 जुलैला आहे. 29 जुलैला गुरुपौर्णिमा साजरी करणार आहे म्हटल्यानंतर आपल्याला 21 दिवस अगोदर ही सेवा सुरू करायची आहे. तर ही सेवा आपल्याला 9 जुलैपासून सुरुवात करायची आहे. 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत आपल्याला ही 21 दिवसांची सेवा करायची आहे. परंतु या 21 दिवसामध्ये 90% स्त्रियांचा मासिक धर्म येतोच, म्हणजे त्यांच्या 21 दिवसांच्या सेवेमध्ये खंड पडतो. सेवेमध्ये खंड पडला तरी चालेल, परंतु आपली 21 दिवसांची सेवा पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. तर आपल्याला 29 जुलैला सेवा पूर्ण करायची असेल तर आपण 9 तारखेच्या अगोदर 4 दिवस सेवेला सुरुवात करू शकतो. म्हणजे आपले 29 जुलैला आपली 21 दिवसांची सेवा पूर्ण होईल. परंतु आपल्याला अगोदरही करणे शक्य नाही किंवा 9 तारखेलाही तुम्हाला सेवेला सुरुवात करू शकत नसाल, तुम्ही 10-11 तारखेला सुरुवात करणार असाल तरी देखील चालेल. तुम्ही 29 जुलै नंतरही तुमची 21 दिवसांची सेवा पूर्ण करू शकता. आपला मासिक धर्म सोडला तर इतर कारणाने आपण सेवा खंड करायची नाही. आपल्याला 21 दिवसांची ही सेवा पूर्णच करायची आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करू शकतो, तर श्री स्वामी समर्थ सारामृताची 21 पारायण करू शकता. म्हणजे आपल्याला रोज एक पारायण करायचं आहे. रोज आपल्याला 21 अध्याय वाचायचे आहेत, म्हणजे आपल्याला एक पारायण पूर्ण होईल. असे 21 दिवसांची आपली 21 पारायण पूर्ण होतील. त्याचबरोबर तुम्हाला तारक मंत्राची सेवा देखील तुम्ही करू शकता. 5 वेळा 11 वेळा तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. अशी ही सेवा आहे. म्हणजे आपल्याला सारामृताचे पूर्ण वाचन करायचं आहे, त्याचबरोबर तारक मंत्राचे पठण देखील करायचं आहे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. आता बऱ्याच जणांना इतका वेळ सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही या तिन्हीपैकी एक सेवा करू शकता किंवा या तिन्हीपैकी 2 सेवा करू शकता. म्हणजे सारामृताचे वाचन करू शकता, तारक मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही 11 माळी जप करू शकता किंवा तुम्ही 11 वेळा तारक मंत्र आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता. तुम्हाला तिन्ही सेवा करणे शक्य असेल तर तुम्ही तिन्ही करू शकता किंवा तिन्हीपैकी 1, तिन्हीपैकी 2 सेवा तुम्ही करू शकता. ज्यावेळी तुम्ही सारामृत वाचन करणार आहात त्यावेळी तुम्हाला एक वेळ तरी तारक मंत्र म्हणणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. इतकी सेवा आपल्याला करायची आहे. तुम्हाला सेवा कशी करायची लक्षात आले नसेल तर परत एकदा व्हिडिओ रिपीट करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सेवा कशी करायची आहे. या सेवेसाठी आपल्याला पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून ही सेवा करू शकता. परंतु सेवेला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची आहे. त्यामुळे ज्या दिवशी सेवा सुरुवात करणार आहे त्या दिवशी तुम्हाला संकल्प करूनच सेवा करायची आहे. म्हणजे तुमची एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही जर सेवा करता असाल तर ती महाराजांना सांगायची आहे, संकल्प करायचा आहे आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे. आता महाराजांना प्रार्थना करायची म्हणजे काय, तर आपल्या जवळ असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा मठात जायचं आहे. जाताना एक नारळ, त्याचबरोबर आपण मिठाई किंवा साखर घेऊन जाऊ शकता, त्यावर फुले घेऊन जायचं आहे. हे महाराजांच्या चरणावर ठेवायचं आहे आणि महाराजांना सांगायचं आहे की उद्यापासून श्री स्वामी समर्थ सारामृताची सेवा करणार आहे, तर ही माझी सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी महाराजांना विनंती करायची, प्रार्थना करायची आहे. आणि दुसऱ्या दिवसापासून किंवा तुम्ही त्या दिवशी सकाळी गेलात तरी देखील चालेल, त्यानंतर आपण सेवेला सुरुवात करायची आहे. आता संकल्प करणार असाल, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे, चमचा घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला तांबण घ्यायचं आहे. संकल्प करत असताना आपल्याला 3 वेळा उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी तांबणा सोडायचं आहे. असे आपल्याला 3 वेळा करायचे आहे. परत 3 वेळा आपल्याला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते 3ही वेळा आपल्याला पाणी प्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत, हळद कुंकू आणि फूल घ्यायचं आहे आणि आपले नाव सांगायचं आहे, आपले गोत्र सांगायचं आहे आणि मी कोणत्या कारणासाठी
ही संकल्पयुक्त सेवा करत आहे हे महाराजांना सांगावे. आपली एखादी इच्छा असेल, लग्न जमण्यासाठी, मुले होण्यासाठी किंवा नोकरी लागण्यासाठी, आजारपण असेल तर ते जाण्यासाठी आपण ही सेवा करत आहे असे महाराजांना सांगावे. त्याचबरोबर आपण ही सेवा यथाशक्ती करणार आहोत असेही बोलावे. म्हणजे आपल्याला एखाद्या अडचण आली, काही कारणास्तव आपल्या सेवा करणे शक्य झाले नाही तर आपल्या सेवेमध्ये खंड पडू नये म्हणून आपण यथाशक्ती हा शब्द वापरायचा आहे. त्यानंतर आपण हातातील पाणी थांबणा सोडायचं आहे. हे पाणी आपण तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता आणि आपण सेवेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर आपण पहिला अध्याय वाचायचा आहे. पूर्ण 21 अध्याय वाचायचे आहेत. जसा तुम्ही संकल्प केला आहे म्हणजे तुम्ही सारामृत, तारक मंत्र आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्रात जप संकल्प केला असेल या पद्धतीने तुम्ही सेवा करायची आहे. किंवा तुम्ही सारामृताचे वाचन आणि 11 माळी जप असे करणार असाल तर त्या पद्धतीने आपण सेवा पूर्ण करायची आहे. त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्या घरातील सात्विक जेवणाचा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवू शकता किंवा जेवण तयार झाले नसेल तर तुम्ही दूध साखरेचा, दुधाचा किंवा फक्त साखरेचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवला तर देखील चालेल. त्यानंतर आपण आरती करायची आहे. तर आपल्याला ही सेवा 21 दिवस रोज करायची आहे. तुम्ही 3ही सेवा करणार असाल तर तुम्हाला 1.5 ते 1.5 तासाचा कालावधी लागू शकतो. हे तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे. काही जण 2 तास सुद्धा लागू शकतो. तर आपल्याला ही 3ही सेवा करणे शक्य नसेल, वेळेअभावी आपल्याला करता येत नसेल तर तुम्ही यापैकी 2 सेवा करू शकता. परंतु तुम्ही कोणतीही सेवा करा, श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1 माळी जप किंवा 3 माळी जप अवश्य करा. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. बऱ्याच जणांना असे वाटेल की इतकी सेवा केल्याने आपल्याला याचा काय फायदा किंवा आपल्या या सेवेचे काय फळ मिळणार आहे. तर बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात. जसे की शिक्षण झाले आहे पण जॉब चांगला मिळत नाही, सर्व काही चांगले आहे, जॉबही आहे परंतु लग्न जुळत नाही, लग्न असेल तर मुली होण्यामध्ये अडचणी येत असतील किंवा एखादे आजारपण असेल, त्याचबरोबर आपल्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे असे वाटत असेल, मुलामुलींची लग्न व्हावे असे वाटत असेल तर आपण आवर्जून गुरुपौर्णिमेनिमित्त ही 21 दिवसांची सेवा आवर्जून करावी. या सेवेने आपल्या नशिबाची साथ मिळणार आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांची साथ मिळणार आहे आणि आपल्या जीवनातील अडचणी दूर होणार आहेत. त्यामुळे आपली सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत. तर आवर्जून आपण या गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ सारामृत, तारक मंत्र, 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप ही सेवा प्रत्येकाने आवर्जून केली पाहिजे. या 3ही सेवा करणे शक्य नसेल तर यापैकी एक तरी सेवा आपण गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवस जरूर करावी. या सेवेचे कित्येक पटीने अधिक फळ आपल्याला मिळणार आहे. कारण स्वामी अशक्य हे शक्य करणारे आहेत. त्यामुळे आपण आवर्जून गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा करायची आहे. तुम्हाला रोज करणे शक्य असेल तर तुम्ही रोज सेवा करू शकता. ही सेवा करत असताना नियम कोणते पाळावेत तर आपण शक्यतो करून सेवेमध्ये खंड पडू द्यायचं नाही. त्याचबरोबर आपण परांना टाळायचं आहे, मांसाहार टाळायचा आहे. घरातले खात असतील तर खाऊ देत, पण तुम्ही सेवा करत आहात तर तुम्ही या 21 दिवसामध्ये परांना टाळायचं आहे आणि मांसाहार हे टाळायचं आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.